नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आज मित्रांनो आपल्या हरभरा पिकाला जो डवऱ्याचा फेर हा होता मित्रांनो, आणि त्यासाठीच आपण आपल्या हरभरा पिकामध्ये जे जनावरे आहेत या जनावरांच्या याच्यातून आपल्या हरभऱ्याला संरक्षण मिळावे यासाठी आपण झटका मशीन ही आपल्या हरभरा पिकात लावली आहे। आणि त्यामध्ये मी शेतातून येत असताना मला असं वाटलं की जी आपली झटका मशीन आहे ही मित्रांनो बंद आहे, आणि अशातच मी चालत आलो आणि त्यामध्ये थोडासा त्या झटका मशीनला येत असताना या तारावरून मी तुम्हाला दाखवतो, या तारावरून वरून येताना थोडासा आपला जो धक्का आहे हा याला लागला, आणि त्यामुळे थोडासा आज जो आहे या आपल्याला या झटका मशीनचाही अनुभव आपल्याला घ्यायला मित्रांनो मिळाला आहे। आता मित्रांनो तुम्हीही जर अशा प्रकारे झटका मशीन लावलेली असेल तर बघा, थोडंसं मित्रांनो जपून जे आहे ते आपलं याच्यामधून येत असताना मित्रांनो काळजी घ्या। मी काय केलं मित्रांनो, ही झटका मशीन चालू आहे की बंद आहे पाहायला जे आपलं गवत आहे हे गवत उपटलं आणि ते गवत त्याच्यावर टाकायला गेलो, कारण ते गवताला जेव्हा त्याला स्पर्श होते मित्रांनो तेव्हा ते आवाज करते तो तार, आणि ते गवत त्याच्यावर टाकत असताना त्या गवताचा एक भाग त्या ताराला स्पर्श झाला, आणि मित्रांनो तो जो एक भाग आहे हा एक भाग माझ्या हाती राहिला, आणि त्यामुळे थोडासा एवढं काही नाही आहे, मात्र तो थोडासा झटका जो आहे तो आपल्याला बसलेला आहे। तर मित्रांनो ही नक्कीच काळजी घ्या, जर तुम्ही तुमच्याही शेतामध्ये अशा प्रकारे आपल्या हरभरा पिकाच्या किंवा मित्रांनो कोणत्या अन्य पिकांच्या संरक्षणासाठी जर तुम्ही झटका मशीन जर लावलेली असेल तर मित्रांनो या गोष्टीकडे थोडंसं लक्षही द्यायला पाहिजे। बाकी मित्रांनो अशा प्रकारे आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे, जवळपास आज 35 दिवसांचा आपला हरभऱ्याचा प्लॉट हा झालेला आहे मित्रांनो। बऱ्याच प्रमाणात कुठं कुठं मित्रांनो याच्यात मर आहे, आपण याच्यात ट्रायकोडर्मा हा मित्रांनो फेकलेला आहे, आणि मी जे निरीक्षण केलं यातून मला असे पाहायला मिळाले की जो आपल्या जमिनीचा चांगला भाग आहे, अत्यंत उत्कृष्ट प्रतीचा भाग आहे, सुपीक भाग आहे, याच्यामध्ये थोडंसं मरीचं प्रमाण हे जास्त आहे। बाकी इतर थोडी जी हलकी मध्यम जमीन आहे हिच्या तुलनेत जो चांगला भाग आहे याच्यामध्ये थोडंसं मरचं प्रमाण हे जास्त आहे। आज मित्रांनो याला डवऱ्याचा फेर आहे, थोडंसं जो डवरे मारण्यास थोडासा मित्रांनो विलंब झाला, उशीर झाला, मात्र आज त्याच्यामध्ये डवरे हे आपण मारत आहे। यानंतर मित्रांनो जवळपास आता एक महिनाभराचा किंवा मित्रांनो एक 35-40 दिवसाचाच कांद्याचा प्लॉट आहे, तिकडून तो पण तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे। 40 दिवसाचा नाही आहे मित्रांनो, 30-32 दिवसांचा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की त्याला तणनाशकची फवारणी पण झालेली आहे। आता मित्रांनो आपण तो पण पाहूया की सध्या कशी कंडिशन कांदा पिकाची आहे, आणि 30 ते 35 दिवसानंतर आपण कांदा पिकात मित्रांनो कशी आपण त्याची यानंतरची मित्रांनो आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे त्याचं नियोजन हे केलं पाहिजे। मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जवळपास आता 30 दिवसाचा कांद्याचा प्लॉट आहे, आणि या कांद्याला तणनाशकाची फवारणी करून आता जवळपास एक 10 दिवसांचा कालावधी हा झालेला आहे। मित्रांनो बघा, मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह जे कांदा पिकाची तणनाशक फवारणी ही दाखवली आहे। तो मित्रांनो एक वेगळा प्लॉट आहे, म्हणून असा गैरसमज व्हायला नको की तुम्ही 2 दिवसापूर्वी लाईव्ह तणनाशक फवारणीचा व्हिडिओ टाकला आणि आज तुम्ही सांगताय की या कांद्याला तणनाशकाची फवारणी करून 10 दिवस झालेला आहे। मित्रांनो हा वेगळा प्लॉट आहे, तो वेगळा प्लॉट आहे। तो मित्रांनो त्या प्लॉटमध्ये आपण थोडंसं ते तणनाशकाची फवारणी चालू होती म्हणून ते एक लाईव्ह फवारणी आणि कोणतं औषध आपण कोणतं औषध त्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये वापरलेलं आहे त्या अनुषंगाने तो व्हिडिओ आपण
काढला होता. बाकी तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून जे व्हिडिओमध्ये सांगित आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी कांद्याचा जो प्लॉट दाखवत आहे हा मित्रांनो तोच प्लॉट आहे. आणि या कांद्याच्या प्लॉटला पेरणी करून सुमारे 30 ते 32 दिवस हे झालेले आहेत आणि तणनाशकाची फवारणी करून सुमारे 10 ते 12 दिवस हे झालेले आहे. आणि आता अशा प्रमाणात हा कांदा आहे. मित्रांनो तणनाशकाच्या फवारणीचा कांद्याला थोडासा झटका बसतो तेव्हा आपला कांदा थोडासा मित्रांनो आपल्याला पडलेला पण दिसून येऊ शकतो. मात्र तुम्ही आता बघून घ्या या कांद्याला 10 ते 12 दिवसाचा कालावधी हा झालेला आहे आणि कांदा मित्रांनो बघा अत्यंत छानपणे असा आपल्याला आता उभा राहिलेला मित्रांनो दिसून येत आहे. मित्रांनो याला एक पाणी आता तणनाशकाच्या फवारणीनंतर हे देऊन झालेले आहे. यानंतर आता याला खताचा डोस जो आहे हा दिला जाणार आहे आणि त्यानंतर येणाऱ्या 8 ते 10 दिवसानंतर हा मित्रांनो एक चांगली ग्रोथ घेताना आपल्याला दिसून येईल. मित्रांनो पण आपण याचा व्हिडिओ मित्रांनो वेळोवेळी तुम्हाला टाकत जाऊच. सध्या मित्रांनो कांद्याची काय क्वालिटी आहे कसा आहे तुमच्या भागात 30 ते 35 दिवसानंतर कांदा हा कसा असतो हे आपल्याला तुम्ही नक्की मित्रांनो कळवा. बाकी मित्रांनो अशा प्रकारे हा कांदा आहे. आता यात तुम्हाला थोड्या प्रमाणात मित्रांनो जे आहे ते गवत पण दिसत असेलच. आता मित्रांनो बघा जे थोडंसं लहान गवत असते तण असते हे मित्रांनो या तणनाशकाच्या फवारणीने नक्की मरते. पण आता काही असे वेगळे या तणामध्ये पण मित्रांनो कसे असतात वाण असतात जे की या तणनाशकाच्या फवारणीने पण मरत नाहीत. अशा प्रकारे हे जे आहे असे गवत हे मित्रांनो हे मेलेले नाही आहेत. याच्यासाठी आपल्याला या कांदा पिकाचं एक मित्रांनो 8 ते 10 दिवसानंतर एक निंदन हे मित्रांनो घ्यावंच लागते. तर मित्रांनो अशा प्रकारे सध्या हा कांदा पीक जवळपास 30 ते 32 दिवसाचं पेरणी केलं तुम्ही मित्रांनो बघू शकता. आणि मित्रांनो तुम्ही आणखी बघू शकता की याच्यामध्ये या प्लॉटमध्ये मायक्रो स्प्रिंकलर पण लावलेले आहेत आणि जे आपले स्प्रिंकलर असतात हे पण मित्रांनो आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे याला जे पाणी आहे हे या मायक्रो स्प्रिंकलर पण आहेत आणि आपले स्प्रिंकलर आहेत आणि या दोन्हीच्या सहाय्याने या कांदा प्लॉटला हे पाणी दिले जात असते. तर मित्रांनो आणखी तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपल्याला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आपण त्याला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही आपल्याला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करून घ्या. धन्यवाद.